जिल्ह्यातून तिकडून निवड झालेली. तर हे आहेत देवीदास हादवे, जे भटक्या विमुक्त समाजातून येतात आणि त्यांची भारतीय भटके विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्र राज्याची संघटना आहे. यांच्याविषयी मी तुम्हाला माहिती याच्यासाठी द्यायची आहे की हे म्हणजे मी यांच्यापेक्षा उंचीला फार उंच आहे, अंगाने वगैरे अंगपिंडाने भरलेली बाई आहे आणि हे असे एवढेसे असे दिसतात. पण असं म्हणतो ना आपण की मूर्ती लहान आणि कीर्ती महान. आपल्याकडे तसे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होऊन गेले होते, हे की नाही, तसे लाईक म्हणजे अशी माणसं कशी उंचीने विचाराने आणि कृतीने कशी मोठी असतात. तर हे आहेत देवीदास खांदवे. यांनी नांदेडमध्ये एका व्यक्तीच्या माध्यमातून दानपत्र त्यांनी मदत केलं की हा माणूस एवढा धडपडतोय भटक्या विमुक्त समाजासाठी. हे वासुदेव जमातीतून जातीतून ना जमाती एस टी आहे ना, एन टी VJNT मध्ये ते मोडतात. तर यांनी 5 एकर जमिनीतून एका व्यक्तीने मोठ्या मनाने, ज्यांच्याकडे दानत्व आहे, त्यांनी ती दान यांना दिली. कशासाठी दिली की हे जे भटके विमुक्त लोक आहेत तर हे भटकत राहतात, भटकंतीसारखी करत राहतात. त्याच्यामुळे त्यांचे जे काही प्रश्न निर्माण होतात, शिक्षणाचा होतो, महिलांच्या हिंसाचाराचा होतो आणि त्यांच्या राहण्याचा, निवासाचा, अन्न वस्त्र निवारा, हे ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्यांचे ते प्रश्न निर्माण होतात. त्याच्यामुळे त्यांनी ती वस्ती वसवून घेण्यासाठी 2 एकर जमीन त्यांना दानपत्रात मिळाली आणि आज त्यांचा तो 500 कोटीचा प्रोजेक्ट 500 कोटीचा प्रोजेक्ट मंजूर झाला आहे. जर आणि त्याच्यामध्ये 150 लोकांची वस्ती 1 BHK काहीतरी. तुम्ही जरा सांगाल का? तुम्ही सांगा तुमच्या नाव. नमस्कार, मी देवीदास हादवे, भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनाच्या माध्यमातून 25 वर्षापासून काम करतो. तर भटक्या विमुक्त समुदायामध्ये असे समाज बांधव आहेत की जे भटंकती करतात. त्यांचा मरणाला जागा नाही आणि जन्माला जन्म दाखल्याचा दाखला नाही. त्यामुळं त्या लोकांना एकत्र आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला जोडून आम्ही एक योजना केली होती की त्या लोकांना गावगाड्यामध्ये ज्या ठिकाणी राहतात त्या लोकांना त्याच ठिकाणी त्यांना त्यांच्या बोलीभाषा, जात परंपरा, वेशभूषेच्या माध्यमातून त्यांना दस्तावेज म्हणजे कागदपत्र देण्याचं नियोजन करावं. त्याच माध्यमातून आम्ही संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, आंदोलन, उपोषण केले, पण त्यांचा कुठलाही फायदा झाला नाही. पण महाराष्ट्र शासनाचे अप्पर सचिव श्रीकांतजी देशपांडे साहेब, मुख्य निवडणूक विभाग यांच्या माध्यमातून आमची एक समितीवर निवड केली. निवडीच्या माध्यमातून जे मतदानामध्ये ज्या लोकांना आतापर्यंत दाखला भेटत नव्हता, मतदानाची नोंदणी नाही, त्या लोकांना आम्ही जागेवर जाऊन त्यांच्या पालतांड्यावर जाऊन त्यांची आज 60-60 वर्षाची वयोमर्यादा होती तर त्यांच्याकडे मतदानाचा अधिकार नव्हता, तर त्यांची मतदान नोंदणी केली. याच माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये 4000 मतदान नोंदणी झाली व तोच माध्यम धरून महाराष्ट्र शासनाने लोकशाही दिनाचा पुरस्कारसुद्धा मला भेटलेला आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत साहेब यांच्या माध्यमातून त्यांना, संगीताजी चव्हाण मॅडम आणि मला नांदेड जिल्ह्यातून भेटल्यानंतर आम्ही ते मतदानाचा अधिकार घेतला आणि त्यानंतर आम्ही स्पेशल कॅम्पचे नियोजन केले की जागेवरच त्यांना जातीचा दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, पुन्हा वयोवृद्धांना पेन्शन योजना ही भेटावी. या माध्यमातून त्यांनी स्पेशल कॅम्पच्या माध्यमातून एका दिवसामध्ये 300 जातीचे दाखले, ज्यांच्याकडे आधारचा पुरावा नाही, त्यांच्या बोलीभाषा, वेशभूषा आणि जात परंपरेवर शासनाने त्यांनी मदत केली. पण आम्ही त्यानंतर विचार केला की कागदपत्र ठेवायचे कुठं, आम्ही भटंकती करतो. त्या माध्यमातून सरकारनं विनंती केली की आम्हाला एका ठिकाणी स्थायिक करा, कारण आम्हाला काही ठिकाणी चोर म्हणून मारहाण केलेली, आमचे काही भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी ठार मारलेले, पण त्यांच्याकडे दस्तावेज नसल्यामुळं हा प्रकार झाला. मग आमच्याकडं मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही शासनाला वारंवार विनंती केल्यानंतर एका ठिकाणी नांदेडमध्ये किवळा ह्या ठिकाणी दानशूर एक DR पवार साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी 5 एकर जागा आहे, ती एक डॅमच्या बाजूला त्यांची स्वतःची जागा होती. त्यांनी शासनाला दान द्यायची होती, पण ते शासनाने ती दान कशा प्रकारे घ्यावी म्हणून त्यांनी थोडीशी टाळाटाळ केली. पण आम्ही पण विनंती केल्यामुळं त्यांनी ती 2 एकर जागा आपल्याला ती रजिस्ट्री करून भटक्याविमुक्त वसाहतीसाठी त्या ठिकाणी दिलेली व त्यावर नांदेड जिल्हाधिकारी अभिजितजी राऊत व समाज कल्याण अधिकारी शिवानंदी मिनगरे साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहणी करून त्या जागेचं भूमिपूजनसुद्धा केलं व त्या ठिकाणी त्यांनी 2 एकर जागेचं लेआउट काढून त्या ठिकाणी 150 घरं बसवण्यात येणार अशा प्रकारचं त्यांची रजिस्ट्रीसुद्धा करून दिलेली. प्रत्येक जणाला ती रजिस्ट्रीसुद्धा सामायिक रजिस्ट्री केली व त्या ठिकाणी 1 BHK बांधकाम करायचं नियोजन केलं. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आली, रस्त्याची व्यवस्था आलेली आणि पोलीस चौकी झालेली आहे, ST स्टॉपचं
त्या ठिकाणी हे पण झाले, स्टॉपसुद्धा झालेला आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये वासुदेव गोंधळी, जोशी, मसानजोगी, घिसाडी अशा ज्या विमुक्त भटक्या विमुक्तांचे लोक आहेत त्या ठिकाणी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शाळा, दवाखाना, पुन्हा त्या ठिकाणी ग्राउंड अशापैकी त्या ठिकाणचं पूर्ण 500 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट आहे. हो. आणि त्याच्या बाजूला एक डॅम असल्यामुळं ते पाणी मध्ये येत होतं. तर त्या ठिकाणी मनप्पाचे अधिकारी डोईफोडे साहेब, हे शिवानंदजी मिनगिरे साहेब जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी डॅमला एक संरक्षण भिंत म्हणून बांधकाम करण्याचं नियोजन झालं. आणि त्यांच्या पुढं त्या ठिकाणी जे डॅम आहे तर आपल्या भटक्या विमुक्तांना रोजगारी भेटावी म्हणून त्या ठिकाणी पर्यटन स्थळ बोटिंगचं ते सुद्धा नियोजन झालेलं आहे. बरं. त्यामुळं मुख्य प्रवाहातसुद्धा समाज येत आहे आणि आता पुढील नियोजनसुद्धा भटक्या विमुक्ताचं फार मोठं प्रकार आहे. ओके. म्हणजे बघा, म्हणजे माणसांची इथे माणसाचे घरं उद्ध्वस्त होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, पण एक गाव वसवणं हे खूप मोठं आणि हक्काचं आणि माणूसपणाचं काम आहे. आणि तुमच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही भटकी लोक आहेत, भटकंती करणारे, तर त्यांच्यासाठी सरकारनं खरं तर आता समाजात दानत्व असणारी लोक फार कमी येतं. कामं प्रामाणिकपणे कार्यकर्ते करणार असतील तर ते लोकसुद्धा देतात, बरोबर आहे की नाही. परंतु सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की ज्या काही सरकारी गायरानी जमिनी आहेत तर या जमिनीच्या माध्यमातून काही भूखंड हे भटक्या विमुक्तासाठी जे काय असतील, जिथं त्यांच्या वस्त्या खूप वर्षापासून राहत आहेत त्या लोकांसाठी त्यांनी द्याव्यात. आणि म्हणजे जे काय आता गुत्तेदारांना किंवा आमदार खासदारांना ज्या जमिनी दिल्या जातात विकासाच्या नावाखाली, त्याच्याऐवजी ह्या अशा म्हणजे तिथं द्यावी विकासासाठी, पण भटक्या विमुक्तांचे जे काही भटकंती करणारे लोक तर यांना वगळून असा विकास कसं शक्य आहे की नाही. ते शेवटी गावाच्या प्रवाहाच्या बाहेर, विकासाच्या प्रवाहाच्या बाहेर राहतील. त्याच्यामुळं अशी लोक, या लोकांच्या वस्त्या बसवण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. आणि कार्यकर्ते ज्या भटक्या विमुक्तावरती पण काम करणारे आहेत, कारण प्रत्येक वेगळ्या कार्यकर्त्याचा एक वेगळा मुद्दा आहे काम करण्याचा, तर त्यांनी सुद्धा देवीदासदांकडनं प्रेरणा घ्यावी. त्यांच्याकडून जी काही मदत लागेल किंवा त्यांनी कशी केली प्रक्रिया, प्रोसेस जे आहे, तर त्याच्यातून मार्गदर्शन नक्कीच मिळेल. आणि जी काही भटके लोक आहेत, आमच्याकडे पण खूप मोठी वस्ती माजलगावमध्ये भटके लोकांमध्ये भटके विमुक्त खूप मोठे, आणि गायरान हे वस्त्या आहेत पण सरकार काही देत नाही. आणि त्याच्यामुळे आमचं पण असं म्हणणं आहे की त्या लोकांच्या वस्त्या वसवण्यासाठी जर असे दानशूर लोक पुढे आले आणि त्या लोकांच्या वस्त्या वसवण्यासाठी, गाव वसवण्यासाठी, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जर सरकारने आणि दानशूर लोकांनी आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. अदरवाईज त्या गोष्टी शक्य नाहीत होत. कित्येक वर्ष झाले तर. आणि त्यांचा हे रिझल्टेबल काम आहे, असं दिसतं ते काम. नुसतं असं पण हे म्हणतो ना आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, तर नाही, ते दिसतंय. त्यांच्याकडे ते एव्हिडन्स आहेत, ते पुरावे आहेत, रजिस्टर केलेले आम्ही काल बघितल्या. आणि आम्ही आता सोबत आहोत फेलो म्हणून मराठवाड्यातून, ते मराठवाड्यातले आहेत, नांदेडचे आहेत. त्याच्यासाठी त्यांना म्हणजे काय म्हणतो, एक खूप मोठा आशीर्वाद जे म्हणतो ना भावना लोकांचे, तर त्या लोकांचे लागतील तुम्हाला. आणि त्या लेकरं ह्याच्यात येतील. आणखीन एक तुम्हाला मुद्दा सांगायचा आहे, तुम्ही गाव वसवाल, घरं बसवाल, हां, परंतु संसार नवरा बायकोच्या भांडणातले जे असतात का, तेव्हा काही गरज पडत असेल ना नवरा बायकोच्या भांडणामध्ये, तर तिथं मी नक्कीच मदत करेल, बरोबर आहे. कारण का त्याच्यामध्ये पण तुमच्यामध्ये नवरा बायकोचे प्रश्न असतात, आम्हाला लागतोच. काय प्रश्न असतो नवरा बायकोच्या, म्हणजे कारण व्यसनामुळं दोघांचे भांडणं होते. कारण व्यसन जास्त असल्यामुळं महिला जे आहेत ते रोजगारी करण्याला गेल्यामुळे त्या ठिकाणी ते व्यसनामध्ये असल्यामुळे तू त्याच्याकडे पाहिली, याच्याकडे पाहिली, हे प्रकार सुद्धा होते. घटस्फोटाचं पण काहीतरी म्हणत होते तुम्ही. कारण भटक्या विमुक्त समुदायामध्ये एक नाथजोगी समुदाय असा आहे की त्यामध्ये जर फॅमिली मॅटर झालं तर त्या मॅटरमध्ये महिलेचं तिला फारकत सुद्धा देत नाही, नवरे देत नाही. त्या नवऱ्याचं दुसरं लग्न होते पण त्या महिलेचा संसार सुद्धा होत नाही, कारण तिला शासनाकडूनही मदत होत नाही फारकत नसल्यामुळे, आणि पुनर्विवाह होत नाही. त्यामुळे त्या महिलेचा प्रश्न फार मोठा आहे. आणि ह्या समाजामध्ये जात पंचायत एवढी दूढ आहे की तो पंचाच्या ह्याच्यामध्ये जर प्रकरण गेलं तर 1-2 लाख रुपये दंड पंच घेतो. तुम्ही ते काही जात पंचायती पण आम्ही जात पंचायतमध्ये एक भोकरला मी कार्यक्रम घेऊन पंचांनाच मध्यस्थी घेऊन त्यांच्या माध्यमातून जात पंचायत बंद करण्याचे सुद्धा प्रकरण झाले. जर अन्यायकारक असतील तर, अन्यायकारक असेल पंचाला बंद नाही करायचं, कारण पंचायत पाहिजेत. कारण पंचायत जर राहिली तर समाजामध्ये विचार वेगळे होत नाहीत, कारण पंचायत म्हणून एक दबाव राहतो आणि काउन्सिलिंग वगैरे होतं, आपापसात काही गोष्टी होतात. परंतु अन्यायकारक जर पीडित लोकांवरच अन्याय होत असेल तर मग त्या जात पंचायती, त्यामुळे आपण पंचांना विनंती केलेली की तुम्ही पंचायत राहू द्या, कारण पंचायत माध्यमातून
तुम्ही मुख्य प्रवाहात आणण्याचा समाजाला प्रवृत्त करा. हो. कारण हा अन्यायपूर्वक जे आहे हो. हा प्रकार न करता तुम्ही समाजामध्ये महिलाचं पुनर्विवाह लावून द्या, किंवा महिलाचे काही प्रॉब्लेम असतील किंवा मुलाचे प्रॉब्लेम असतील त्यांचे पूर्ण प्रकरणं तुम्ही निकाली लावा. हो, व हो. समाजामध्ये जे अशिक्षित मुलं आहेत त्यांना सुद्धा एका ठिकाणी स्थायिक करण्यासाठी त्यांनी पंचांनी सुद्धा मदत करावी. कारण पंचायत नसेल तर मग वेगळा प्रकार होऊन जातील. भटक्या विमुक्तांचे लोक बाहेरगावी फिरतात म्हणून त्याच ठिकाणी वेगळ्या प्रकारे जातील म्हणून तो सुद्धा प्रकार आपण केलेला आहे. हो. आणि 75% हा प्रकार यशस्वी झालेला आहे आणि पंचांनी सुद्धा मदत त्याच्यामध्ये चालू आहे त्याची. ओके. तर अशा पद्धतीनं काही मदत लागली तर मी नक्कीच तुम्हाला तुम्हाला- आपण मिळून आपण हां जिथं जिथं गरज आम्हाला जिथं पडेल तिथं आम्हाला तुम्ही मदत करा. जिथं तुम्हाला लागेल आम्ही तिकडे हे करू. हां ओके. थँक्यू.